मी अंबाबाईलाच नवस केला होता. मंडळी, गंमत अशी असते की बाळ्याचा आपल्या बोडाखालीच अंधार असतो. आज आम्ही इथं आमच्या आप्पासाहेबांनी दीप प्रज्वलन केलं. आमची संस्कृती प्रकाश पूजक आहे. संसर्मा ज्योतिर्गमय आमचा मंत्र आहे. उजेडातनं अंधारातनं आम्हाला उजेडाकडे नाही, पण अंधार दोन प्रकारचा असतो. एक सूर्य मावळल्यानंतर होतो, तो निसर्ग निर्मित असतो, आणि मूल्य पायदळी तुडवल्यानंतर होतो, तो मानव निर्मित होतो. आज मानव निर्मित अंधार दूर करत चाललाय, आणि आप्पासाहेबांनी आम्हाला विनंती केली की अंधार दूर करण्यासाठी साहित्यिकाने पुढे यावं. आप्पासाहेब, खरं आहे की साहित्यिकांनी धीर देण्याची गरज आहे, साहित्यिकाने आधार देण्याची गरज आहे, साहित्याने निर्भय सत्यशोधक होण्याची गरज आहे. आज या मातीमध्ये जेव्हा मी उभा राहतो तेव्हा मनातला अंधार टिकणारा मला जी.ए. कुलकर्णी सुद्धा माझ्या समोर येतो. आज गूढ कथा लिहिल्या. दुसऱ्या बाजूला इंदिरा संतांचा फोटो आहे. तिनं मनाचा हळवेपण हळुवारपणे मांडलं. त्यांचा धागा प्रकाश संतांनी पुढे लिहिला, आणि घालं घालं चिंगावाऱ्या करत महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या महिलांच्या माहेरेचा सुगंध संपूर्ण विश्वास नेणारे कृब निकुंभ सुद्धा इथलेच आहे. आणि आई समजून घेताना सांगणारे उत्तमराव कांबळे सुद्धा तुमच्या बेळगावचे लक्षात घ्या. ज्या डॉक्टर कलामांचा आम्ही गौरवाने उल्लेख करतो, त्या कलामांचं अग्निपंख नावाचं चरित्र आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार आहे. त्या माधुरी शानबाग सुद्धा इथं आहे, बाबा पदमजी सुद्धा इथंच आहे. आज तुम्हाला सांगेन, अण्णासाहेब किर्लोस्करांचं नाव आमच्या संजय गुरुवांनी घेतलं. अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शास्त्रोत्तर लिहिलं. पुण्यामध्ये प्रयोग झाला आणि मराठी आमच्या रंगभूमीला नवचैतन्य प्राप्त झालं. पण त्याशिवाय मी दुसरे किर्लोस्कर मानतो ते यासाठी एक सायकलचा कारखाना त्यांनी काढला होता, आणि त्यावेळेच्या बेळगावच्या महानगरपालिकेनं त्या सायकलच्या कारखान्याची परवानगी नाकारली. अस्वस्थ मराठी माणूस इथला झाला. परंतु त्याच वेळी आमच्या सांगलीकडच्या औंधच्या संस्थानानं ओळखलं की किर्लोस्करांच्या सायकलची चाकं आता फिरत नाहीत, ही चाकं फिरवायची असेल तर त्यांना महाराष्ट्राकडे बोलवलं पाहिजे. आणि मंडळी, सांगलीच्या त्या रामानंद नगरच्या परिसरामध्ये किर्लोस्करवाडी नावाचं पहिलं औद्योगिक शहर हे इथल्या किर्लोस्करांनी बसवलं, ते या बेळगावच्या मंडळी. या मातीची महती पुष्कळ आहे. आज कदाचित गव्हर्नमेंट सांगता आम्हाला की तुम्हाला आम्ही इतकं देतोय, तुमची आम्ही समृद्धी करतोय. पुष्कळ गोष्टी बोलल्या जातात काही वेळा. जसं संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन पेटलं होतं त्यावेळी गुजरातची मंडळी सांगायची की आम्ही मुंबईला इतकं दिलंय, मुंबई आमच्याकडे पाहिजे. महाराष्ट्रानं ती खेचून आणली. पण तुम्हाला माहित असेल की त्यावेळी गुजरात सरकार, गुजरात मंडळी सुद्धा जोर जोरात सांगायची की काय आम्ही तिथल्या मराठी माणसाला कमी केलंय. पण नाना क्रांतिसिंह नाना पाटील होते, त्यांनी एक वाक्य फार छान सांगितलं. म्हणले, तुम्ही सगळं आम्हाला भरभरून देता, एक लक्षात घ्या, एखाद्या आईनं लेकराला जन्म दिला आणि एखादं ग्राईफ वॉटर कुठलं तरी असतं, बिटको असतं नाही तर डोंगरे असतं. जेव्हा आई त्या लेकराला पाजते, लेकरू चांगलं गुटगुटीत होतं. माझा प्रश्न एकच आहे, ते लेकरू बिटकोवाल्यांचं म्हणायचं का आईचं म्हणायचं, हे तुम्ही ठरवा. म्हटले, हे तुम्ही ठरवा. अरे शेवट तुम्ही आई आहात त्या मराठी भाषेची, तुम्ही आई. आणि आई आठवल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर येते त्या विश्वाला ज्ञान आणि कर्माचा संदेश देणारी तुमची कलावती माता, ही सुद्धा या बेळगावचीच मंडळी. केवढं या बेळगावचं वैशिष्ट्य आहे. आज मला येता येता ग्रंथदिंडीमध्ये इतका सुंदर अभंग लाईव्ह, मला वाटतं संजयजींना, आप्पासाहेब तुम्हाला मी म्हटलं, किती सुंदर गोड आवाजामध्ये हा माझ्या माय मराठीचा गजर चालला होता. माझा विठ्ठल कानडा हे सांगत असताना, अरे तुमच्याकरता विठ्ठल सुद्धा या कर्नाटकातला आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कानडाचे दोन अर्थ आहेत. एक कानडा म्हणजे जो समजतच नाही, अत्यंत अगम्य असतो, त्याला कानडा हा शब्द आहे. आणि दुसरा कानडा ज्याला तुम्ही विठ्ठल म्हणता, तो विठ्ठल याच कर्नाटकातनं पंढरपूरमध्ये आला, चंद्रभागेमध्ये राहिला, विटेवरती उभा राहिला आणि संपूर्ण मराठी झाला. हा मराठीचा बाणा आज तुम्ही इथं जगताय, हे लक्षात घ्या. हे मराठी पण आहे, माऊलीचं मराठी पण. हे सगळी मंडळी एवढ्या भक्तिभावानं जगतात. मी खरं सांगू तुम्हाला, ज्याला पंढरीची दिंडी बघावी, ज्याला आमच्या भावकवितेत रंगलेला गायक बघायचा आहे ना, तिने आमच्या प्राच्यांच्या कविता सगळ्या ऐकाव्या. पण पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन, माझ्या माय मराठीसाठी लेखनात, वाचनात आणि संस्कृती रमलेले खरे आनंद यात्रे बघायचे असेल तर ह्या बेळगावच्या साहित्य संमेलनात बघा. सगळे आनंद यात्री असतात. मी आनंद यात्री यासाठी शब्द म्हणतो की जीवनातला ग्रंथ शाश्वत आनंद देतो.
आनंद सुद्धा दोन प्रकारचा असतो. एक आनंद अत्यंत क्षणभंगुर असतो. मला कधी कधी लोक प्रश्न विचारतात, पाटणे तुम्ही ग्रंथ लिहिता, तुम्ही व्याख्यानं देता, त्यावेळेस आमच्या गोसावी सरांना प्रश्न विचारतील, तुम्हाला काय मिळतं? मी संयोजकांना ऐकल्या विचारेन, एवढं मोठं संमेलन तुम्ही आयोजित करता, तुम्हाला काय मिळतं? आम्ही सगळेजण मिळून एक उत्तर देऊ, आम्हाला आनंद मिळतो. मिळतो का नाही सांगा? ऐकणाऱ्याला मिळतो, बोलणाऱ्याला मिळतो, पण काहींचा आनंद अत्यंत क्षणभूर असतो. मला सुद्धा कवी लोक म्हणतात की सर तुम्ही ग्रंथ लिहिला की आनंद मिळतो. आम्ही 31 डिसेंबर साजरा केल्यानंतर आमचा आनंद काय असतो तुम्हाला कुठं माहिती आहे? तुम्ही निदान जमिनीला आनंद साजरा करतात, आम्ही तर डायरेक्ट वर आनंद साजरा करतो. मी त्याला सांगितलं तुझाही आनंद आहे, कारण त्यांचा आनंद टाकल्यानंतरचा असतो, आमचा आनंद वाचल्यानंतरचा असतो. लक्षात घ्या, आनंद दोन प्रकारचा असतो. पण मी त्याला आवर्जून सांगतो, तुला जो आनंद मिळतो ना त्याला कुटुंबाची सुद्धा मान्यता नाही, आणि आम्हाला जो आनंद मिळतो त्याला समाजाची मान्यता आहे. लक्षात घ्या, ही समाजाची मान. आमच्या आनंदातनं आनंदच जन्माला येतो, तुझ्या आनंदातनं उद्याचे दुःख जन्माला येतं. लक्षात घ्या, मग आनंद असा हवा की आनंदातनं आनंद जन्माला आला पाहिजे. आज ही मंडळी सांगेन, चांगली रांगोळी बघितली, आपल्याला नेत्रानंद होतो, चांगलं गाणं ऐकलं, चांगली कविता ऐकली, आपल्याला कारणानंद होतो. पण उत्तम पुस्तक वाचलं तर आपल्याला आत्मानंद होतो, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आत्मानंद हे साहित्याचं सगळ्यात मोठं प्रयोजन असतं. पण आज आत्मानंद बाजूला गेलाय. आधुनिक काळात आपण प्रगती पुष्कळ करतोय. आज घर बसल्या आपल्याला विश्वदर्शन घडतं, पण खरी गरज आत्मदर्शन घडवण्याची. आज तुम्ही टीव्ही बघणारी मंडळी, मोबाईलवर बघणारी मंडळी, तुम्ही कित्येक वेळा सांगतो वाचक कमी होतोय आणि प्रेक्षक वाढतोय मंडळी. आज तुम्ही दूरदर्शन समोर जे बघताय ते प्रश्न तुमचे नाहीये. ही कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करणारा सगळ्यात मोठा उपक्रम कुठला असेल तर दूरदर्शनच्या मालिका आहेत मंडळी. यातनं आम्ही बाजूला काढलं तर आमची मराठी संस्कृती आणि आमची मराठी कुटुंब व्यवस्था टिकेल. काय असतं सर, मला कित्येक वेळेला मी त्या मालिका बघतो ना, मी मध्यंतरी मंडळीला म्हटलं की काय बघतेस तू? तर बायकोला असं म्हणायची सोय नसते, कारण ती नंतर असं काही बघते की आम्हाला कुठं बघावं कळत नाही. मी तिला ती म्हटले काय बघते? म्हणजे आम्ही मालिका बघतो. म्हणलं हे बघण्यासारखं आहे का? त्या काय भानगडी सगळ्या आहेत? म्हणजे माझी बायको शांतपणे माझ्याकडे बघते, मला सांगते झेपत असेल तर बघा म्हटले, काही महाराष्ट्र शासनाचा आग्रह नाही, तुम्ही सगळंच बघितलं पाहिजे म्हटले. आणि म्हणले गंमत अशी आहे, म्हणले टीव्हीची गरज आम्हाला आहे आणि महाराष्ट्राची गरज तुम्हाला आहे म्हटले. आम्हाला शांत बघून बघूया ह्या सगळ्या मालिका आहेत. मी तिला सहज प्रश्न विचारला की कुटुंब व्यवस्था आहे का ग? बाई म्हटलं मी एक तर बातम्याच्या निमित्तानं टीव्ही बघतो, मला टीव्ही बघण्यासाठी मालिका असेल चुकून जातो. ती म्हटलं मी आता तुम्हाला 7 फेऱ्या सांगितलं, म्हटलं मला काही दिवसापूर्वी वेगळ्या माणसाबरोबर दिसली म्हटलं, आणि आज ही वेगळ्याच माणसाबरोबर दिसते. तर बायको माझ्याकडे फार बारकाईनं बघते, त्याला वाटतं की ही टीव्ही बघता बघता बरंच बघतोय म्हटले. आणि मला ती छान सल्ला देते की तुम्ही काळजी करू नका, म्हणजे ती ह्याच्याबरोबर जाईल नाही का त्याच्याबरोबर जाईल, आपण दोघं एकमेकावर आहे ना म्हटले. आपलं सगळ्यात महत्व, मला वाटतं विश्वाची माझे घर. आज भामक दुनियाचे आपण सगळे नागरिक होत चाललात. आज तुम्हाला सांगू, या चटपटीतपणामुळं, या भरत कर्मणिकेमुळं आज मानसिक संतुलन आपली बिघडत चालली. अरे कधीतरी या प्रांतामध्ये या प्रांताचे नागरिक व्हा तुम्ही. कधीतरी इथलं बघा साहित्यातलं. आज तुम्हाला त्या टीव्हीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून चटपटीतपणाची एवढी चटक लागली, प्रचंडपणाची. प्रत्येकाला, आज माझ्या विद्यार्थ्याला, आज माझ्या कुठल्या तरी माणसाला असं वाटतं की झटकन उद्याच्या दिवशी मी श्रीमंत झालं पाहिजे. आणि ह्या प्रचंडपणाचं एवढं वेळ, मला शेती मोठी पाहिजे, मला गाडी मोठी पाहिजे, मला बंगला मोठा पाहिजे. अरे तुम्ही साधेपणाचा उत्कट आनंद गमावत चाललेला आहात. साधेपणात सुद्धा सौंदर्य असतं, साधेपणात सुद्धा सामर्थ्य असतं, आणि साधेपणात सुद्धा साधुत्व असतं. हे आम्हाला साने गुरुजींनी सांगितलं, हे साहित्य आमचं. हे आम्हाला गांधीजींनी सांगितलं, सर साधेपणात सुद्धा पुष्कळ मोठं सामर्थ्य असतं. परंतु आज गांधी फक्त नेत्यांच्या ओठावर आणि पैशाच्या नोटावर शिल्लक आहेत मंडळी. गांधींचं सज्जनत्व संपलेलं आहे, गांधींचं साधुत्व विरत चाललेलं आहे. मी नेहमी सांगतो, जन्माला येताना कुठलाही माणूस कधीही सज्जन असत नाही. असं सज्जन, प्रत्येक सज्जन असतो, दुर्जन असत नाही. असा कुठला माणूस आहे का की जन्माला आलेला तो दुर्जन आहे? जन्माला येताना प्रत्येक माणूस सज्जन असतो, पण मरताना सज्जन असणं
ही त्या माणसाची पुण्य असते जी गांधींनी आम्हाला दिली. आज गांधींची पुण्याई आम्ही विसरत करू आणि पुण्याईचा विसर पडल्यानं की पापाला सुरुवात होते. गांधींनी 7 पाप सांगितली. आज तुम्हाला सगळीकडे घोंगावताना दिसतात. राजकारण जर मूल्याशिवाय असेल तर ते पहिलं पाप त्यांनी सांगितलं. धनाला श्रमाची जोड नसेल तर दुसरं पाप सांगितलं. सुखाला विवेक बुद्धीची जोड नसेल तिसरं पाप सांगितलं. चौथं त्यांनी सांगितलं ज्ञानाला चारित्र्याची जोड नसेल तर ते 4थं पाप सांगितलं. व्यापार नीतिमत्तेवाचून चालत असेल तर ते 5वं सांगितलं. एखादं विज्ञान आहे तर त्याला मानवतेचा स्पर्श नसेल तर ते 6वं पाप सांगितलं. आणि धर्माला त्यागाची जोड नसेल तर ते 7वं पाप सांगितलं. या 7 पापांनी सगळ्यातून जिंकलो. मंडळी 7 पापांच्यामुळं हा सगळा समाज, हा इथला माणूस नैतिकदृष्ट्या भ्रष्ट होत चाललाय. मी तुम्हाला सांगतो, कोलमनं एक वाक्य इतकं सुंदर उच्चारलं, वागणं आणि बोलणं याचा ताळमेळ नसणाऱ्या या जगामध्ये आता नामस्मरणाचा रोग सगळीकडे चाललाय. तुम्ही जर टीव्हीतल्या जर सगळ्या मालिका बघितल्या, तुम्हाला धर्मभोवनं करायला चाललेलं आहे. तुम्ही काय करताय हे आम्हालाही कळत नाही. मला एकाने विचारलं की श्रीराम शब्द उच्चारा तुम्ही, श्रीराम शब्द 1,00,000 वेळा मी लिहिला तर माझं आयुष्य सुधरेल का? म्हणजे तुझ्या आयुष्यात तो सांगता येत नाही, तर तुझं अक्षर नक्की सुधरेल. हे लक्षामध्ये घ्या. अरे म्हणायला माझ्याही मनात राम आहे सर, मलाही कृष्ण आवडतो, मीही देवदेवतांचा भक्त आहे. पण त्या सगळ्या उपासनांना आपण जर वेगळ्या वर्णाला नेला असाल आणि इथला समाज आम्ही घोळा करणार असू तर ते एक वेगळं पाप असतं. म्हणून आज सुद्धा तुम्ही बघा, आम्ही वृक्षवल्ली म्हणतो आणि झाडं तोडली जातात. आम्ही आमचं मराठीचं कौतुक करतो, मायबोलीचं कौतुक करतो. माझा मराठीचा बोलू कौतुकेपरी अमृताची जनता, पण त्या मराठी शाळा बंद राहत असतात. हे गव्हर्नमेंटचं पाप असतं, लक्षामध्ये घ्या. आज मराठी संस्कृती कधी टिकेल, मराठी माणूस कधी त्याला अस्मिता, म्हणजे मगाशी आमच्या रवी पाटलांनी सांगितलं शब्दांची जुळणी म्हणजे भाषा नसते, शब्दांची जुळणी म्हणजे भाषा नाही, तर शेवट भाषा ही आमची अस्मिता असते, आमची ती ओळख असते. आमची ओळख जर कोणी पुसणार असेल तर आम्हाला ते चालणार नाही. आज ही लक्षात घ्या की भोळ्या भावडेपणानं कुठला विचार, महात्मा फुलेंच्यावरती, त्या भिक्षुकशाहीवरती आम्ही जोर जोरात बोलायचं, फुलेंच्यावरती आम्ही ताणून सांगायचं की ही कशी पुरोहितशाही बेकार होती, कशी गलिच्छ होती, आणि दुसऱ्या बाजूला महात्मा फुले मंडईमध्ये आम्ही सत्यनारायणची पूजा घालायची. मला म्हणा, ज्या सत्यनारायणला आयुष्यभर पूजा, मी सत्यनारायणच्या पूजेच्या विरोधात नाही, लक्षामध्ये आम्ही विसंगतीवरती बोलतोय. आज सुद्धा तुम्हाला सांगतो, आम्हाला देवत्व कुठं दिसतं माणसांच्यात. आज आम्ही देवळात जातो, देवाला नमस्कार करतो, देवाला सांगतो देवा मला ज्ञान दे, देवा मला भक्ती दे, देवा मला सामर्थ्य दे, देवा मला विवेक दे. त्या समोरच्या मूर्तीकडे बघितल्यानंतर एक मनात मांगल्य तयार होतं आणि असं वाटतं की मला ज्ञान मिळणार आहे, मला शक्ती मिळणार आहे. पण मी कित्येक वेळा सांगतो, तुम्हाला जो ज्ञान देतो, तुम्हाला जो सामर्थ्य देतो, तुम्हाला जो विवेक देतो, तो तुमच्यासाठी देव असतो. पण महात्मा फुले आमच्यासाठी देव असतात, लक्षात घ्या. कर्मवीर भाऊराव आमच्यासाठी देव असतात, बापूजी आमच्यासाठी देव असतात. आज हे देवत्व सुद्धा नाकारलं जातं. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे माणसं देवाला देव मानत नाही, मानायला पाहिजे. आज तर राजकारणात रोज देव बदलतात, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कालचा देव उदय असेल ही गॅरंटीच नाही. म्हणजे आमच्याकडे एक परिसंवाद होता, देव आहे की नाही, आणि एकानं कानून भाषण केलं देव नाही असं, आणि भाषण इतकं सुंदर केलं ते भाबड्या बायका आणि भाबडी माणसं उठली, किती छान बोललास म्हणजे देव नाही या विषयावर. आतापर्यंत कुठल्या कुठल्या दगडाला, कुठल्या कुठल्या सोन्या चांदीच्या देवाला नमस्कार केला, पण देव नाही या विषयावर खूप छान बोललास म्हणजे. एवढं तुला बोलायला जमलं तरी कसं? त्यांना आभाळाच्या दिशेला हात केला आणि सांगितलं देवाचीच कृपा म्हटलं, दुसरं काय म्हणलं, स्वीकारावा लागतो. अरे देवत्व विचारात असतं, लक्षात घ्या. महात्मा फुल्यांना आज काय वाटेल याचा कधीतरी विचार करा. ज्या कुसुमाग्रजांचा मगाशी मी उल्लेख केला ना, त्या तात्यांनी 2 ओळी लिहिल्या. एक लक्षात घ्या ज्योतिराव, तुम्ही आता पुतळा आहात, तुम्हाला आता अधिकार नाही संतप्त होण्याचा आणि भोवतालच्या या सगळ्या पृथ्वीवरती अवतरण्याचा. मला गंमत कधीकधी वाटते, समजा महात्मा फुले पुण्याच्या मतदारसंघात उभे राहिले आणि ज्ञानेश्वर तुकोबा पंढरपुरात निवडणुकीला उभे राहिले, तर हे संत निवडून येतील का? निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे. कारण त्यांना कुठला पट, हे जर पक्षातर्फे उभे राहिले तर शक्यता आहे, पण ते जर अपक्ष उभे राहिले तर मंडळी आज आमच्या कितीही आघाड्या केल्या, जोपर्यंत आम्ही एक होत नाही तोपर्यंत आघाडीला कधी यश मिळत नाही. हे आयुष्यभर तुम्ही लक्षात घ्या.
म्हणजे मी रेणू किल्लेकरांचं काल महिला आघाडी बघितलं, म्हणजे रात्री गेलो होतो. रेणू किल्लेकर म्हणल्या की आम्ही आघाडी उभी केली होती. मग काय झालं आघाडीचं मला माहित नाही, परंतु मला एक गोष्ट आनंददायी वाटली की आज महिला आघाडीवरती आहेत आणि त्या खऱ्या दृष्टीनं पडल्या नाहीत तर त्या उभ्या राहिल्या, ते लक्षामध्ये घ्या. आणि हे माझ्यासाठी कौतुकाचं. मी का नेहमी सांगतो की जीवनामध्ये काही वेळेला वाट्याला येणारा हा जो सगळा अपेक्षा भंग आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं आज मी बघतो त्यावेळेस मला भाषेचा द्वेष, धर्माचा द्वेष काय मिळवतो आपण, समाज दुभंगला जातो. आज अतिरेकी चंगळवाद मगाशी सांगितला, त्याने तरुणाई भरकटत जाते, संस्कृती विध्वंस होत जातो. आज मूल्यहीन राजकारण, तुम्ही मला सांगा या मूल्यहीन राजकारणानं शेती, शिक्षण, रोजगार सगळे विषय बाजूला पडले. काल एक गोष्ट मी वाचली, एक नीटचा पेपर फुटला तर परीक्षा परत द्यावी लागते. 25 विद्यार्थ्यांना एक नीटचा पेपर फुटला तर परीक्षा परत द्यावी लागते. मग एक आमदार फुटला तर निवडणुका का परत तुम्ही घेत नाही, हा प्रश्न तरुणांचा लक्षात घ्या. म्हणजे पेपर फुटला तर तुम्ही परीक्षा परत घेता, तर आमदार पक्षातनं फुटला मग त्याला का परीक्षा नाही. हे चिंतन करण्याची आज एक कप्पा आम्ही बंद करून ठेवली. आज आम्हाला विचार करायलाच जणू शासनाने मनाई केली. आज आमच्या विवेक बुद्धीला ग्लानी आली. आणि खरं सांगू का, मला कधी कधी पुढे जाऊन असं वाटतं आम्ही एका वेगळ्या गुंडीत सगळेजण जगतो. छान सर गुंडी आहे, एखादी आफू लावावी का नाही. आणि जसं बाळ झोपून जातं ना तसं समाजाच्या टाळूला कोणीतरी करमणुकीची आफू लावून ठेवली काय, आणि आम्ही आमच्यातला विवेक सगळा गहाण ठेवलाय. मी जाताना आज बेळगावच्या साहित्य संमेलनात आवर्जून सांगेन, मंडळी विवेक असतो, फक्त तो जागवावा लागतो. जसा सूर बासरीत असतो, बासरी फुंकावी लागते. मूर्ती दगडात असते, दगड कोरावा लागतो. वीज पाण्यात असते, पाण्याला गती द्यावी लागते. दोन्ही ताकात असतं, ताकाला घुसळावं लागतं. विवेक मनात असतो, मन सुद्धा विचाराने घुसळावं लागतं, मग विवेक जन्माला. आणि विवेक म्हणजे काय असतं, विवेक म्हणजे सारासार विचार करण्याची बुद्धी. विवेक म्हणजे विज्ञान दृष्टी. विवेक म्हणजे प्रश्न विचारण्याची सवय. विवेक म्हणजे सत्य जाणून घ्यायची सवय. तुम्ही सत्य कधी जाणून घेतलं तर नराळ कुरुंकरांनी सांगितलं लोकशाहीमध्ये कठोर सत्याची चर्चा झाली पाहिजे. आज सत्याची चर्चा होते का? आम्ही सत्यमेव जयते म्हणतो, पण आमचं विधानच आता साशंक झालं. सत्यमेव जयते, खरं सत्याचा विजय होतो का? आज जे विजयी होतं त्याला सत्य म्हणावं लागतं, की सत्याची सगळ्यात मोठी शोकांतिका लक्षात घ्या. म्हणजे सत्याचा विजय होईल याची खात्री नाही. जे विजयी होईल ते कसंही विजयी होऊ दे, दबाडीने विजयी झालं तर चालेल, त्याला आम्हाला सत्य म्हणावं लागतं. त्या सत्याच्या शोकांतिका तुमच्या डोळ्यासमोर चाललं. म्हणजे मी गांधी जयंतीला सत्य आणि अहिंसा याच्यावर भाषण देतो. गांधींचं सत्य किती महत्वाचं. गांधी धर्माला सत्य मानायचे, एखाद्या विचाराला सत्य मानायचे. मी सत्यावर बरंच बोललो, पण सत्य सुद्धा काही समजत नाही. आणि मी त्यांना सांगितलं सत्य हा सुद्धा भ्रम असतो. जसं मृगजल हे पाणी आहे असं वाटतं, तो पाण्याचा भ्रम असतो, ते पाणी नसतं. तसं सत्य सत्य असं वाटतं, तो सत्याचा भ्रम नाही. मग सत्य आणि भ्रम याच्यावरती चांगला एक 15-20 मिनिटं बोललो. आणि नंतर लोकांना मी विचारलं थोडं तरी सत्य कळलं का, तुम्हाला भ्रम कळलं का? एकानं उत्तर दिलं, म्हणजे अर्धा तास तुम्ही बोलला, हे सत्यच होतं म्हटले, आम्हाला समजलं. असं जे तुम्हाला वाटते तो भ्रम आहे. म्हणजे आज या भ्रमामध्ये सगळी माणसं आहेत. कोण भ्रमाला हे दूर करणार आहे? भ्रम म्हणजे अविवेकाची काजळी असते, लक्षात घ्या. ज्ञानोबाने फार छान सांगितलं, मी अविवेकाची काजळी फेडवणी विवेक दिवगुजळी, जो योगी आप आहे दिवाळी निरंतर. अरे तुमच्या माझ्या जीवनाची दिवाळी जर उजळायची असेल तर अविवेकाची काजळी काढली पाहिजे. माझ्या घरात एखादी माऊली असेल, आता कंदील नाही पण कंदिलाला काजळी यायची. बिचारीची आई हात रात टाकायची, हात फिरवायची, काचेवरची काजळी बाजूला व्हायची आणि आतली ज्योत बाहेर पडायची. आज तुमच्या आत्मज्योती जर प्रगट व्हायच्या असतील तर ही काजळी मंडळी काढली पाहिजे. कंदिलाच्या काचेवर जशी काजळी येते तशी मनावर काजळी येते. त्या मनाच्या काजळीला मनावरचं मळब म्हणतात. म्हणून वि. स. खांडेकरांनी वाक्य चांगलं सांगितलं, पुस्तकाच्या जगात शिरल्याशिवाय मनावरचं मळब कधी दूर करता येत नाही. कारण मन हे विचित्र असतं, मन कुस्तीचं मैदान असतं. खांडेकरांनी सांगितलं मनाच्या मैदानावर एका बाजूला विवेक नावाचा पैलवान असतो आणि दुसऱ्या बाजूला उडान टप्पू नावाचा पैलवान असतो. असं कुणी बसल्या जागी मला सांगू नये की आमच्याकडे फक्त एकच पैलवान आमच्या मैदानात नांगतोय. प्रत्येकाच्या मैदानात दोघांची कुस्ती असते.
कुठल्या टायमाला तुम्ही कसा खोराक घालताय. मंडळी, मोह हा प्रत्येकाला होत असतो, लक्षात घ्या. मोहावर जर विजय मिळवायचा असेल तर चांगल्या साहित्यात तुम्हाला आलं पाहिजे आणि संत साहित्यात तुम्हाला जमलं पाहिजे. मोहावर विजय मिळवायचा आहे, तो खुराक तुम्हाला दिला पाहिजे. म्हणून नेहमी खांडेकर सांगायचे की मन हे महत्वाची गोष्ट असते. जसं गौतम बुद्ध मनाला शेती बनायची, प्रश्न विचारायचे की तुम्ही स्वतःला शेतकरी म्हणता, तुम्ही स्वतःला शिक्षक म्हणता, तुम्ही शिकवता कुठं? म्हटलं मी बोलतो ते शिकवतो. मग तुम्ही शेती कुठं करता? तुम्ही पेरता काय ना उगवता काय? गौतम बुद्धांचं फार सुंदर उत्तर आहे. गौतम बुद्ध सांगायचे, माझ्या मनाला मी शेती मानतो. मनाच्या शेतीमध्ये मी विचाराचे दाणे पेरतो, मनाच्या शेतीमध्ये मी श्रद्धेची बीजे पेरतो, मी बुद्धीचा नांगर घेतो, त्याला उत्साहाचे बैल जोडतो, मी सत्याची कास धरतो, मी कष्टाची उपासना करतो, मी विकाराचं तण उपटून टाकतो आणि मनाच्या शेतीतून मी अमृताचं फळ घेतो. मंडळी, जीवनात जर अमृताची फळं तुम्हाला पाहिजे असतील तर मनाची शेती कुठंतरी नांगरावी लागते, कसावी लागते. आणि उत्तम साहित्य जे असतं ना, ते असं अमृत फळांचं झाड असतं, अमृत फुलांचं झाड असतं. शेवटची फुलं जी सृष्टीतली असतात ना मंडळी, आज नाही उद्या उमजून जातात. पण साहित्यातली जी शब्द फुलं असतात ती चिरंतन तुम्हाला सुगंध देतात. तुम्हाला मी सांगतो सर, मी जेव्हा चैतन्याची शब्द फुलं नावाची एक कॅसेट केली, कुणाल कॅसेट कंपनीचा, म्हणजे कुणाल कॅसेट कंपनी मोठी, एक 7 इयत्ता शिकलेला माणूस माझ्या तळमावल्याचा, अरुण कचरे नावाचा, त्याला काय वाटलं कोण असतो, 1,00,000 कॅसेट गेले. आणि त्यावेळीचे आमचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री R.R. पाटील होते. आणि त्यांनी सहज मी जाताना कॅसेट ऐकत गेले. मी तासगावला असल्यामुळे माझ्या ते मित्र होते. हा शब्द त्यांनी मला दिला. आज मंडळी तुम्ही मला सांगा, मी जे तुम्हाला वारंवार होतो, ग्रंथात सामर्थ्य असतं आणि हे सामर्थ्य तुम्हाला जेव्हा तुम्ही टीव्हीवरचं एखादं दृश्य बघता त्याचं लाईफ फार कमी असतं, लक्षात घ्या. तुम्ही फोन ऐकता त्याचं आयुष्य ज्ञानाचं फार कमी असतं. वाचनात मिळणाऱ्या ज्ञानाचं आयुष्य फार मोठं असतं आणि सामर्थ्य मोठं असतं. तुम्हाला माहिती आहे, पंडित मदन मोहन मालवीय यांनी एकदा डॉक्टर आंबेडकरांना विचारलं की तुम्ही एवढं सुंदर बोलता, तुमचं विवेचन छान असतं, तुम्ही घटना इतकी छान लिहिली, एवढं सगळं तुम्हाला कसं काय शक्य होतं? तेव्हा आंबेडकरांनी एका शब्दात सांगितलं, हे माझं नाही, ग्रंथांचं सामर्थ्य. किती रुपयांचे ग्रंथ तुमच्याकडे? म्हणजे 2,00,000 रुपयांचे ग्रंथ माझ्याकडे. मग मी जर तुम्हाला तेवढी रक्कम दिली तर तुम्ही मला सगळे ग्रंथ द्याल का? तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी वाक्य उच्चारलं, माझ्या घरातनं ग्रंथ जाणं हे माझ्या जीवनातून प्राण गेल्यासारखं आहे, माझ्या खोडीतनं प्राण गेल्यासारखं आहे. मंडळी, प्राणापलीकडं प्रेम ह्या मंडळींनी पुस्तकावरती केलंय. आज तुम्ही बेळगावातली सगळी मंडळी हे ह्या मराठी संस्कृतीवरती, मराठी पुस्तकांच्यावरती जीवापाड प्रेम करतात. खरं सांगू, जीव सुद्धा काही काळ धोक्यात आहे. आयुष्यात सत्वपरीक्षा पाहणारा प्रसंग आहे. तुम्ही कधी कॉर्बर वाचा, ज्या लेकराची छाती जन्माला आल्यापासून धडधड होती आणि ज्या लेकराचे आई वडील अगोदरच जन्माच्या अगोदर परागंदा झाले होते, ते लेकरू कृषी संशोधक होता. जेव्हा आम्ही एखादं पुस्तक वाचतो, आज तुम्ही कधीतरी इथं मला वाटतं जे.पी. नाईकांची कहाणी वाचा. जे.पी. नाईक इथल्या धारवाडच्या इथं फार मोठं, म्हणजे जे.पी. नाईकांनी तर एका अभियंत्याला या कर्नाटक विद्यापीठाचा कुलगुरू केला होता, डॉक्टर आटके. ती कहाणी तुम्हाला मी आता सगळी सांगत बसणार नाही. पण जगण्यात जेव्हा परीक्षा पाहणारे प्रसंग येतात ना, तेव्हा जगण्याला बळ तुमचं पुस्तक देतं, लक्षात घ्या. काही वेळा असं वाटतं कशासाठी जगायचं, सगळं फेकून द्यावं आयुष्य, आयुष्याच्या चिंध्या करून टाकाव्या, जगण्यात काही अर्थ नाहीये. आणि त्यावेळीच एखादं पुस्तक तुमच्या हातामध्ये येतं, जसं रस्किनचं पुस्तक गांधींच्या हातामध्ये आलं, अंत दिस लास्ट, आणि म्हणले माझ्यातला महात्मा जागा झाला आणि रचनात्मक कार्याला सुरुवात झाली. महात्मा फुलेने सांगितलं, थॉमस पेनचं पुस्तक वाचलं आणि मला मानवी अधिकार कळले आणि माझ्या चळवळीला प्रारंभ झाला. मग आंबेडकरांनी सुद्धा बुद्धाचं पुस्तक वाचलं आणि मला प्रज्ञा पूर्णाचा शोध लागला. विवेकानंदांचं तुम्ही नानस्मरण इथं केलं तर विवेकानंद सांगितलं, मी ख्रिस्ताचं पुस्तक वाचलं आणि सेवा पारायणता माझ्या आयुष्यामध्ये आली. आज तुम्ही मला सांगा, ग्रंथ तुमच्या जगण्याला वेगळं बळ देतात. आज एखाद्या पुलंचं पुस्तक वाचतो आम्ही, एखाद्या मिरासदारांचं वाचतो, शंकर पाटलांचं वाचतो, त्यातून मिळणारा आनंद आणि त्यातून मिळणारं बळ. अहो, तुम्हाला सहज गंमत सांगेल मी, बऱ्याच ठिकाणी ती सांगितली. चीनचं युद्ध चालू होतं, एक मराठी सैनिक थंडीत कुडकुडत होता, त्याचं नुकतंच लग्न झालं होतं, बायकोला भेटायची तीव्र इच्छा होती, राजा मिळेल अशी अपेक्षा होती आणि त्या डिपार्टमेंटने राजा नाकारली. हे इतकं चिडलं आणि त्याला असं वाटलं की आता जगण्याचा अर्थ नाही, अरे लग्न करून पस्तावलंय. म्हणून तिने एक कागद घेतला
आणि बायकोला म्हणला आता लिहावं की मी इथून वर जातो, तू तिकडून वर जा, आता आपण दोघं वरच भेटूया. पण शब्दही त्याने लिहिला प्रिय. आणि जायचं कसं ह्याचं बी प्लॅनिंग केलं. त्याने छान लाकडं गोळा केली, म्हणजे मरायचं तर उबदार मरावं असं त्याच्या मनात आलं. त्यामुळे त्यानं लाकडं गोळा केली आणि लाकडं पेटवली आणि विचार त्यांनी केला की या लाकडात आपण शेवट उडी मारायची. पण का पण असतो, बायको हुशार असतातच म्हणजे. तर त्या बायकोनं एक छानपैकी दिवाळी अंक पाठवला होता त्याला. आणि त्या दिवाळी अंकामध्ये एक लेख होता, वर्णन केलं. कोल्हापूरच्या छत्र्याचा जेवढा फार छान होता सुधीर भाऊ, तुम्हाला माहित असेल, फार सुंदर असा खुरखुरीत लागायचं. आणि ते वर्णन एवढं खुमासदार केलं होतं की याला वाटलं बायकोनं काय पाठवलंय तरी बघावं. त्या झाड जाणगा पेटला होता, उडी मारायला थोडी भीती वाटत होती. बायकोसाठी प्रिय शब्द लिहिला होता. यानं तो ग्रंथ उघडला आणि तो वाचायला सुरुवात केली. चिवडा वाचता वाचता त्याला थोड्या वेळा असं वाटलं की मरायला हरकत नाही म्हणजे, पण चिवडा खाऊन मेलं पाहिजे म्हणजे, त्याशिवाय मरण्याचा अर्थ नाही म्हणजे. आणि वाचता वाचता पहाट पटपटली मंडळी आणि फक्त शब्द प्रिय लिहिला होता. त्या वाचणाऱ्या त्या वाचकानं पु ल देशपांडेनं एक सुंदर 2 ओळींचं पत्र लिहिलं. त्यांनी लिहिलं, प्रिय बाई. बाई म्हणजे पु ल देशपांडे. खरं सांगतो म्हणले, काल रात्री मरावंसं वाटत होतं, पण एक तुमचा लेख वाचला, आज जगावंसं वाटतंय. वाक्य काय लक्षात घ्या, काल रात्री मला मरावंसं वाटत होतं, तुमचा एक लेख वाचला, आज मला जगावंसं वाटतं. पुलंनी 2 ओळीचं उत्तर त्याला दिलं, हे माझ्या प्रिय वाचका, अरे माझ्या शब्दांमुळं तुला जगावंसं वाटतं, तुला जगावंसं वाटतं म्हणून लेखक म्हणून मला लिहावंसं वाटतं. ही गोष्ट लक्षात घ्या मंडळी. जगण्यानंतर माणसाचं जगणं मोठ्या महासागरासारखं, त्यात दुःखाच्या मासोळ्या आहेत, त्यात मोहाच्या मगरी आहेत, संकटाचे टणक असे खडक आहेत. पण त्याच महासागराच्या तळाशी तिथल्या शिंपल्यामध्ये विचारांची माणिक मोठी आहे. आणि त्यांची वरात आपल्या शब्दातनं शब्द पालखीतनं लेखकांनी कधी काढत असतो, लक्षात घ्या. आजही तुम्हाला सांगतो, तुमच्या जगण्याला दिलासा कोण देतो? हे विचारवंत असतात, संशोधक असतात, कलावंत असतात. ते समाज जीवन सगळं प्रवाहित करत असतात. आणि या समाज जीवनात तुम्हाला असं वाटतं मी कोणीतरी तुमच्या जगण्याला बघ. तुम्ही मॅन सेल्फ फॉर मिनिंग पुस्तक वाचत, मला वाटतं व्हिक्टर फ्रँकलचं पुस्तक आहे, त्याचं भाषांतर झालेलं आहे की ज्याला जगायचं कशासाठी कळतं ना, त्याला सारं काही सहन करते. मी वाक्य पुन्हा सांगतो, ज्याला जगायचं कशासाठी कळतं. आता पुढचं वाक्य माझं आहे, कळतं हे आपल्याला कळतं का? कळण्याचं वय असतं का? कळण्याचं वय असतं का? मला किती वेळा वाटतं की कळण्याचं वय नसतं. तर लहानपणी आई म्हणते, मला तुला काही कळत नाही. आपल्याला वाटतं की आईला काय माहितीये, मी 8वी परीक्षा पास झालोय, मला बरंच कळतं. तर त्यानंतर बायको लग्न झाल्यानंतर सांगते, तुम्हाला काही कळत नाही. त्यावेळी थोडं कळायला लागतं, बहुतेक आपल्याला कळत नाही. पण पोरं त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात, बाबा खरंच तुम्हाला काही कळत नाही. मग माझ्यासमोर प्रश्न असतो, मग कळतं कधी? तेही कळत नाही. लक्षात, कळतं कधी? कळत नाही. पण एक गोष्ट असतं, न कळत तुमच्यावर काही संस्कार व्हावे लागतात. आज तुम्हाला सांगेन की यशवंत गोसावी जर आमचे छान शिवचरित्र सांगत असतील तर माझी विनंती आहे, दुपारच्या सत्रानंतर लेकरांना घेऊन या, त्याच्यावरती ते शिवचरित्र बिंदू द्या, त्यांना आमच्या प्रशांतच्या कविता ऐकू द्या. आज त्याच्यावरती मराठी संस्कार होऊ द्या. आज तुम्हाला मंडळी सांगेन, मी 9वीत असताना माझ्या वडिलांनी मला ज्ञानेश्वरी वाचायला बघ. 9वीचं माझं वय, तुम्ही विचार करा काय असेल. आणि वडील घरी आले काही प्रश्न विचारायचे, किती अध्याय वाचून झाले, 2 झाले का 3 झाले? मी सांगायचो 3 अध्याय झाले. वडील मला प्रश्न विचारायचे, सक्तीनं बसवलं होतं, भक्तीनं नाही. आणि मीही ज्ञानेश्वरी वाचत होतो. तुला ज्ञानयोग कळला का? तुला भक्तियोग कळला का? तुला सांख्ययोग कळला का? मी वडिलांच्याकडे बघत मला असं वाटायचं कुठला हा कर्मभोग आपल्या वाटेला नाही. कारण 9वीत मी ज्ञानेश्वरी वाचत होतो आणि वडिलांना मी सांगितलं, मला अण्णा काहीही कळत नाही, वाचलेलं लक्षात सुद्धा राहत नाही. म्हणजे वडील मला म्हटले, तुझ्या लक्षात राहत नाही? आलंय माझ्या लक्षात. म्हणलं मला कळत नाही, माझ्या लक्षात राहत नाही, तरी तुम्ही मला ज्ञानेश्वरी का वाचायला सांगता? वडिलांनी मला दिलेलं उत्तर तुम्ही तुमच्या मुलांना कधीतरी द्या. चांगला ग्रंथ आत्म्याचं उत्तम अन्नास. वडील मला म्हटले, तू ज्ञानेश्वरी वाचतो, तुझ्या लक्षात राहत नाही, तुझ्यात काही कळत नाही. म्हटले मला सांग, म्हणले आपण सकाळी स्नान करतो, आपण पाणी घेतो अंगावरती, स्नान केल्यावर पाणी अंगावर राहतं का? म्हणलं पाणी अंगावर राहत नाही. स्नान केल्यावर पाणी अंगावर राहत नाही, पण मन कसं होतं सांग? मन म्हणलं प्रसन्न होतं. बेटा ओवीचं असंच आहे, ओवी नाही लक्षात राहिली तरी चालेल, पण ज्ञानदेवाच्या ओवीच्या अभंग स्नानानं मन प्रसन्न होतं. ही गोष्ट
मनाची प्रसन्नता ही तुमच्या जगण्याची श्रीमंती. तुम्ही किती माड्या बांधल्यात आणि तुमच्या गावात किती उंच इमारती आहेत, तुमच्या गावात वाचनालय किती आहे. आज तुम्हाला सांगतो, माझ्या सातारामध्ये तुम्ही कंदी पेढा सांगितला, तर साताऱ्यात आम्ही दुसरा ब्रँड तयार करत चाललोय, तो ग्रंथ महोत्सव. आज 25 वर्ष माझ्याकडे साताऱ्यात ग्रंथ महोत्सव. आज 2 ते 3 कोटींची पुस्तक विक्री होती. त्या ग्रंथ महोत्सवाचा मी तिथे अध्यक्ष आहे. आज तो विद्यार्थी केंद्रित ग्रंथ महोत्सव आहे, शिक्षक केंद्रित आहे. आम्ही फक्त एकच करतो, सकाळी दिंडी मोठी काढतो, सगळ्या शाळेची पोरं बोलवतो. पुढं फक्त बोर्ड असतो, चॉकलेट लिगलेट नको मला, छान छान पुस्तक घेऊ चला. पोरं रांगत, पोरं पळत आणि चित्ररथ असतात वेगवेगळे. गाव सगळं मी जागा करतो. आज 25 वर्ष या महाराष्ट्राचे शिक्षण संचालक दिनकर पाटील होते, ते शिक्षण अधिकारी सातारला असताना माझे मित्र होते. आम्ही दोघांनी म्हणून हा ग्रंथ महोत्सव साजरा केला. आज त्या महोत्सवात 5वीला असणारं पोरं येतं, 12वी पर्यंत पुस्तकं वाचत जातं आणि त्यानंतर कलेक्टर झालेली पोरं हे ग्रंथ महोत्सवाचं सगळ्यात मोठं संगीत असताना फक्त मराठी जोडला जातो. लिंबोनीच्या झाडामागं लाभला असता ते लिंबोनी झाड ते पर्यावरण तयार करतं आणि ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हवा वंडर वाटला. आईला बी कळत नाही, बापाला बी कळत नाही, पोरगं नाचत असतं. अरे अर्थ न समजता पोपटपंची तयार करणारा माणूस तुम्हाला तयार करायचा आहे का? खरोखर जीवनाचा अर्थ आणणारा सच्चा मराठी माणूस तुम्हाला तयार करायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आमचा विरोध नाही हिंदीला नाही, आमचा कशाला नाही. आमचा विरोध कशाला आहे? आमचा विरोध तुम्ही आमच्या मराठी जे अतिक्रमण चालवलंय त्याला आमचा विरोध आहे, लक्षात घ्या. आमचा विरोध त्याला आहे. आम्ही अतिक्रमण आज किती काळ सहन करणार? आज तुम्ही कित्येक काळ म्हणजे भाषावर प्रांतर असताना झाली, त्याच्या अगोदर सुद्धा तिथं मराठी होतीच हो. चामुंडराय करवले हा पहिला आमच्याकडचा उद्गार मराठीचा या मातीतला लक्षात घ्या. तो श्रवण बेळगावचा आहे, लक्षात घ्या. इथली माती फार, म्हणून मी तुम्हाला सांगितलं तेव्हा पंढरीच नव्हे तर आमची संस्कृती या बेळगावशी जोडलेली आहे. आज किती गोष्टी आहेत, पण आम्हाला सगळ्यांच्या वरती हे जे अतिक्रमण होते, आम्हाला असं वाटतं की एक प्रकारचा स्नेहभाव शासनानं सुद्धा हा उदारभाव जपला पाहिजे. सर, शासनाला सुद्धा ही उदारवृत्ती आली पाहिजे. तुम्ही मला सांगा, आंतरभारती साने गुरुजीने काढलं, रवींद्रनाथ टागोरांनी विश्वभारती काढलं, कशासाठी काढलं? आज ती स्वागतशीलता. शेवट एक लक्षात घ्या, तुमच्याकडे भाषा कानडी असेल, कुठे इंग्रजी असेल, कुठे हिंदी असेल, कुठे मराठी असेल, पण सगळ्या साहित्याचा केंद्रबिंदू साहेब माणूसच असतो ना. माणूसच केंद्रबिंदू असतो ना. म्हणजे तात्यासाहेब शिरवाडकरांनी सांगितलं ना, नद्या सुंदर आहेत, डोंगर सुंदर आहे, पण याहून सुंदर आहे तो माणूस. म्हणून माथ्यावरती आभाळून पायाखाली रस्ता असला तरी माणसासाठी जगावं असं वाटतं. अरे तुम्ही माणसासाठी जगा ना. ही स्वागतशीलता कधीतरी तुम्ही घ्या, तो परस्पर स्नेहभाव तुम्ही करी का? अरे माझ्याकडे आज तुमच्याकडे गिरीश कर्नाड असतील, भैरप्पा असतील, माझ्याकडे सुद्धा खांडेकर तेंडुलकर आहेत. आज भैरप्पा असेल, कर्नाड असतील, खांडेकर असतील, तेंडुलकर असतील, यांच्या साहित्यातलं एक वैचारिक देवाणघेवाण वाढली पाहिजे. ते सांस्कृतिक विश्व आम्हाला कळलं पाहिजे. जेव्हा भैरप्पांची मी पर्व वाचतो आणि कर्नाटकाचं हैवदन पाहतो तेव्हा मी चकित होऊन जातो की महाभारतातल्या त्या असणाऱ्या स्त्रिया किती वेगळ्या पातळीवरती भैरप्पा रंगवतो आणि हैवदनच्या माध्यमातून माणसाचं दुभंगलेलं मन कर्नाड कसं आम्हाला सांगतात. तसं तुमचे खांडेकर ययाती लिहितात, तुमच्याकडे येतं. तेंडुलकर सखाराम बांडल लिहितात, गिधाडे लिहितात, तुमच्याकडे येतं. ही देवाणघेवाण मंडळी जर बंद झाली तर मग उद्याच्याला आमच्यासाठी या खिडक्या सुद्धा बंद होत जाईल. मला एक प्रश्न फक्त सगळ्यांना विचारतोय, आम्ही पुढच्या पिढीला काय देतो? काय देतो पुढच्या पिढीला? आमच्या पुढच्या पिढीला आम्ही आमच्याकडे असणारं ज्ञान देतो, आमचे अनुभव देतो, आमची संस्कृती देतो. सर, 1000 वर्षामध्ये चिमणीचं घरटं बदललं नाही, 1000 वर्षामध्ये मुंगीचं वारुळ बदललं नाही, 1000 वर्षामध्ये वाघाची गुहा बदलली नाही. का बदलला नाही? तर बदल करण्याची ताकदच त्यांच्याकडे नाही. लक्षात घ्या, ज्ञानाचं बळ तुम्हाला माहित नाही, आम्हाला ज्ञानाचं बळ. आज ज्ञानाच्या बळावर आम्ही भाषा बदलली, संस्कृती बदलली, घरं बदलली, पोशाख बदलली. ज्ञानाच्या बळावर आम्ही हवा पाण्यापासून वीज तयार केली, दगडविटापासून धर्म निर्माण केली. एक संबंध ज्ञानाचा हा निर्मितीशी आहे, पण ज्ञानाचा दुसरा संबंध हा संस्कृतीशी. लक्षात घ्या, आमच्या जगण्यात जी आव्हानं असतात ना, ही आव्हानं पेलायची असेल तर बंदुकीच्या गोळीने नाही आम्हाला आव्हान पेलता येत, शास्त्राच्या धाकाने नाही आम्हाला आव्हान पेलता येत, ते विचार आणि संस्काराने पेलता येत. म्हणून यशवंतराव चव्हाण सांगायचे की शिवाराला पाणी दे, शिवारा संपन्न कर. पण शिवारा संपन्न करता करता माणसाचं मन असंस्कृत राहिलं तर माणूस आणि पशु यात फरक राहणार. आज माणसातलं पशुत्व वाढत चाललंय मंडळी.
मंडळी, तुम्हाला मी सांगेन की जपानमध्ये क्योटो विद्यापीठामध्ये वाटारो सासो नावाचा माणूस एक संशोधन करतोय, तो मेंदूवर करतोय. आणि त्यांना संशोधनाअंती असं सिद्ध केलं की आपल्या मेंदूमध्ये एक पिटुनस नावाचा भाग असतो आणि त्यात करड्या रंगाचा द्रव असतो. जसं अंगामध्ये लाल रंगाचा रक्त असतो तसं मेंदूमध्ये एक पिटुनस नावाचा भाग आहे आणि त्यात करड्या रंगाचा द्रव आहे. आणि ते द्रव तुम्हाला सुखाच्या अनुभूती देतं. तुम्हाला भूक लागली, जेवण मिळालं, तुमचा चेहरा फुलतो, हे करड्या रंगामुळे असतं. तुम्हाला तहान लागली, पाणी मिळालं, करड्या रंगामुळे तुम्हाला समाधान असतं. तुम्ही गाई पुढं, म्हशी पुढं पेन ठेवा, नाही तर साखरचा कंदी पेढा ठेवा. ती एकाच नजरेनं बघतात, माणूस नाही बघत. कारण माणसातले हे बदल त्या करड्या रंगामुळे. त्यांना असं पुढं संशोधन केलंय, ज्या लोकसत्तामध्ये मोठा लेख त्याचा आलाय की माणसाच्या कानाला लागलेले मोबाईल, होणारं सगळं ध्वनी प्रदूषण, त्याच्यात विचारांच्या विसंगतीतनं होणारं प्रदूषण, याच्यातनं तो करड्या रंगाचा द्रव हळूहळू कमी होत चाललेला आहे. आणि हा जर आपण शाबूत ठेवला तर माणूस माणसासारखा वागेल. तो जर रंग, करड्या रंगाचा द्रव हळूहळू कमी होत आला तर माणसाचा पशु होईल, हे त्यानं सांगितलं. आणि हा जर पशु व्हायचा नसेल तर त्यानं 3 पर्याय सांगितले. एक, निसर्गाशी मैत्री करा, एक अध्यात्माची बैठक पक्की करा, आणि तिसरी, ग्रंथ मैत्री करा, तर तुम्ही माणूस म्हणून बघू शकाल. सर हे असतं. आता अमेरिकेत काय अवस्था आहे माहितीये तुम्हाला? अमेरिकेत मुलगा 11वी होतो, त्या 11वी होताना तो त्याच्या मोबाईलवरती, त्याच्या संगणकावरती 12,000 बलात्कार बघतो, 15,000 खून बघतो, 1,00,000 सेक्सच्या जाहिराती बघतो, सेक्सच्या क्लिप बघतो, आणि त्यानंतर ते पोरगा 11वी होतं. तुम्हाला नाही वाटत असं की लोन आपल्याकडे येत चाललंय? मंडळी, हे जे त्या हातामध्ये असणार, तुम्ही एक करा ना संकल्प की जसं गांधीच्या काळामध्ये सौजन्य सप्ताह असायचे, असहकार दिन असायचा, तसं नाही. माझ्या लेकरांच्या हा मी संस्कार करेन की एक दिवस बाळा तू 2 तास हा मोबाईल नाही वापरायचा. आज पहिल्यांदा जर लेकरू दूध पीत नसेल तर आई हातात खुळखुळा घ्यायचा आणि ती आई खुळखुळा वाजवायची आणि दूध प्यायला लावायची. इच्छा काय असायची? खुळखुळा कशाला वाजवायचं? तर लेकरांनी जास्त दूध प्यावं. आज मोबाईल बघितल्याशिवाय पोरगं दूध पित नाही. म्हणजे पोरांची खुळखुळे झाली, लक्षामध्ये घ्या. आज आपण, मी नेहमी सांगतो, पुरुष असेल स्त्री असेल, तुम्ही तुमचे चेहरे सुंदर करा, पण पोरांचं आयुष्य विद्रूप होणं याची काळजी करा. आज मला समाजात आई हरवल्यासारखी वाटते कधी कधी. मी तुम्हाला सांगतो, आई पुन्हा जागी झाली पाहिजे. आणि हे साहित्यातलं जेव्हा तुम्ही साने गुरुजींचं एक पान वाच, काय सांगते आई? श्याम तेवढी फुलं काढून दे. श्याम म्हणतो, आई माझी आंघोळ आता झाली, पायाचे तळवे मळतील, तुझा पदर टाकतेस का खाली? तो पदरावर पाय टाकून फुलं काढून देतो. तेव्हा फुलं पदरात हाती मिळाल्यानंतर आई काय सांगते श्यामला? बेटा श्याम, अरे पायाचे तळवे मळू नये त्याची काळजी घेतो, तसं मन मळू नये याची सुद्धा कधीतरी काळजी घे. ही आई मला हवी लक्षामध्ये. ही आई आम्ही निर्माण करू शकतो. आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं की आमची संस्कृती जी आहे ना, सर मी पुस्तक इथं आणले तुमच्याकडे, गोष्टी नाट्यसंस्काराचं, आता ते पब्लिक झालं. म्हणजे मी तिने खेडी बघितली, तिची कुटुंब बघितली, देवस्थानं बघितली. आणि अमेरिकेला गेल्यानंतर ती नवऱ्याला म्हणली ग्रेट क्लिंटनला, अरे म्हटलं येताना मी वैभव मुठीत घेऊन आले. आणि तिने एक पुस्तक लिहिलं की टेक्स व्हिलेज नावाचं. आणि पुस्तकात काय लिहिलं त्या बाईनं? अमेरिकेमध्ये काय नाहीये म्हणजे, पाहाल तिथे हिरवळ आहे, टोलेजण इमारती आहे, हॉटेलला रोषणाई केलेली आहे, बघल असं वाटतं की इथं स्वर्ग आहे, इथं नंदनवन आहे. पण किती लोकांना माहिती आहे अमेरिकेची स्थिती? आज अमेरिकेत 4 स्त्रिया बाळांत झाल्या तर त्यातली एक स्त्री, तिचा वयोगट 12 ते 15 असतो, आणि ती कुमारी माता असते. रोज 25% कुमारी माता अमेरिकेत जन्माला येत आहे. आज 50 ते 60 हजार विद्यार्थी दप्तरात पिस्तूल देऊन जात आहेत. आणि तिथं ती बाई लिहिते, अमेरिकेत सगळ्या गोष्टी आहेत पण अमेरिकेत लेकरांना सुरक्षा नाही. अमेरिकेत सगळ्या गोष्टी आहेत पण आईचं वात्सल्य नाही, आजी आजोबांचं प्रेम नाही, आज चांगला संस्कार करणारे शिक्षक नाही, आमच्याकडे संस्कार मूल्य सांगणारे तसे ग्रंथही नाही. आम्ही एका बाजूनं ती बाई इतकं सांगते, अमेरिकेत पुष्कळ एक संपत्तीचा ओघ सांगते. मी त्या पुस्तकात खालच्या बाजूला फक्त एक ओळ लिहिली, आणि तुम्हाला संपत्ती बघायची आहे ना, तुम्ही अमेरिकेकडे बघा. पण तुम्हाला संस्कृती बघायची आहे, तुम्ही भारताच्या खेड्याकडेच बघा. आज संस्कृती माझ्या माणसाने जीवन ठेवली. आज तर तुम्ही बेळगावचं साहित्य संमेलन घेताना हा संस्कृतीचा उत्सव आहे, हा मराठी संस्कृतीचा उत्सव आहे. आणि एका रात्री ही संस्कृती जन्माला आली नाही. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, काय मला मिळालंय म्हटले,
मला ज्ञानोबा तुकोबापासून लोकमान्य महात्मा फुलेंपर्यंतचा वैचारिक वारसा मिळालाय. मला काय मिळालंय? मला इथल्या विठ्ठलाची भक्ती मिळाली, मला मुक्तेश्वराचं प्रेम मिळालंय. आणि त्यांनी सांगितलं माझ्या तिजोरीत पैसा कधी मी बघत नाही, मला परंपरा कुठली बघतो. आणि त्यांनी एक वाक्य उच्चारलं, आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज नगरी असं नाव दिलंय आणि यशवंत गोसावी त्याच्यावरती भाषण करणार. यशवंतराव चव्हाणांनी त्या काळात सांगितलं होतं की मला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं करायचं. स्वराज्य कसं? सामाजिक न्याय, मराठी अस्मितेचं. मंडळी, चंद्र एक सूर्य एक, तसा शिवाजी राज्य सुद्धा एकच हे लक्षामध्ये घ्या. आणि त्या राजाचं राज्य माझ्या महाराष्ट्रात उभं राहून. आता शेवटचा प्रश्न सांगून सांगतो की आज शिवाजी महाराजांनी आम्हाला स्वराज्य दिलं, मराठी माणसाला ते सांभाळता आलं नाही. 1818ला स्वराज्य आमचं गेलं, पुन्हा पारतंत्र्य आलं, आम्हाला लढावं लागलं. लढावं इतकं लागलं की स्वातंत्र्य रक्ताची रांगोळी घालून आम्हाला मिळवावं लागलं. आज विचार करा, त्यासाठी अनेकांचे प्राण गेले. स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असावा याचं स्वप्न सुद्धा स्वातंत्र्यवीरांनी आखलं होतं. आज ती स्वप्न माझा देश साकार करतो का? आज माझ्यासमोर असंख्य प्रश्न आहेत. जाताना एक संदर्भ सांगतो भगतसिंगाचा, कारण तो माझ्या आत्ता वाचनात आला असेल. माझ्या त्या पुस्तकांमध्ये कुठल्या तरी 3 पुस्तकं आहेत ज्ञानाचं. आणि एक तुम्हाला सांगतो, म्हणजे मराठी माणसाचं वैशिष्ट्य. इथं गुरुनाथ पाटील आले का मला माहित नाही. गुरुनाथ पाटील आले असतील तर त्यांना मी सॅल्यूट करीन इथनं. पण काल जेव्हा मी तुमच्या बेळगावात आलो, रस्ता चुकलो सर. मी शहापूरमध्ये गेलो, आंबा मातीचं मंदिर तिथं. रस्त्यात तुमचा आमच्या रवी पाटलांनी सगळा लोकेशनचा मॅप टाकला होता. तो मॅप उलटा पालटा झाला. ड्रायव्हरला आमच्याकडे ना, मी असा शांत गेलो, समोरच्या दुकानात गेलो. बिचाऱ्याला मराठी बोलता येत होतं. माझी फार आस्थेनं चौकशी केली. मला वाटतंय की आंबा माता माझ्यावर प्रसन्न झाल्यासारखा तो बोलत होता. पण का कोणास ठाऊक मी जरा पुढे आल्यानंतर परत चुकलो. एक माणूस असा रस्त्यातनं पूर्ण जात होता आणि त्यांना मी विचारलं की मला मराठा मंदिरकडे जायचंय. मला चुकलाच म्हणजे रस्ता तुम्ही. म्हणजे आता म्हणजे तुम्हाला सांगायचं पण अवघड आहे. म्हटलं अवघड आहे, मला पण कळतंय. म्हणजे एक काम करूया, म्हणजे तुम्ही कुठनं आलाय? म्हणजे सातारमधून आलाय. अरे वा, मराठी माणूस? हो म्हणलं मराठी माणूस, या माझ्या मागं बसले. आणि त्यानं स्कूटरवरनं मला मराठी मंदिर पर्यंत आणलं. आणि मी विचार केला, अरे माझ्या मराठी माणसापेक्षा या बेळगावचा मराठी माणूस मराठी माणसावर किती प्रेम करतो. हे काय असतं? हे प्रेम असतं. आज आम्ही संमेलनं मिळवतो, आमचा काहीतरी हेतू असतो सर. मी भगतसिंग तुम्हाला काय सांगत होतो, तर भगतसिंगांनी मृत्यूला सामोरं जाताना त्याला जेलरने विचारलं, तुझी शेवटची इच्छा काय? आपल्या जेलमध्ये जे स्वच्छतागृह साफ करतो त्याला मेहतर म्हणतात, आमच्या महाराष्ट्रात भंगी म्हणतात. तिथं त्याला आणखीन बेबे म्हणतात त्यांच्या तिकडच्या भाषेत. आणि तो जो कोणी आहे इथं बेबे, जो कोण महातर आहे, त्याच्या घरात त्याच्या आईच्या हातचं मला जेवण पाहिजे. आता तुम्ही चकित व्हाल पुढचं सांगितल्यानंतर. त्या मेहतराला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की सरदार भगतसिंगांनी तुझ्या आईच्या हातचं जेवण मागितलं. त्या माणसाच्या डोळ्यातलं पाणी आलं. तो त्या जेलरला म्हणला, उगीच काहीतरी विचित्र सांगू नका म्हटले. तो सरदार घराण्याचा माणूस आहे, मी मेहतर समाजातला माणूस आहे. आणि माझ्या आईच्या हातचं जेवण, शेवटचं जेवण, शेवटचा घास, मृत्यूपूर्वीचा घास, माझ्या आईचा घास त्याच्या पोटात जावं असं त्यांना काय वाटतं? तू प्रत्यक्ष भेट आणि त्यांना सांग म्हटले. जेव्हा तो मेहतर भगतसिंगांच्या समोर आला आणि त्यांनी सांगितलं, माझी आई सकाळी उठल्यानंतर त्यावेळेस पाठीचे टॉयलेट असायचे, प्रत्येकाच्या मागं जायची, ती घाण उचलायची, माईला उचलायची. तिचं 2-3 तास ते काम चालतं आणि त्याच्यानंतर ती हात धुते आणि त्यांनी स्वयंपाक करते. सरदार माझी एक इच्छा आहे म्हटले की तुम्हाला मी जेवण देईल, पण त्यानंतर समाज माझं थू करेल. म्हणजे का करेल? म्हणजे अरे म्हणजे तुझी आई मला 4 घास देणार आहे. म्हणजे ही का तुमची इच्छा आहे? बघा, भगतसिंगांना काय अभिप्रेत होतं, तर स्वातंत्र्यानंतर कुठं स्पृश्य अस्पृश्य राहू नये, स्वातंत्र्यानंतर कुठं असमानता राहू नये, तो शूद्र आणि उच्च ही भावना राहू नये. आणि म्हणून ते भगतसिंग त्याला सांगतायत, अरे तुझ्या आईचं हातचं खाणं हा एक समतेचा नवा संदेश मला लोकांना द्यायचा आहे असं भगतसिंग सांगतायत. पुढं वाक्य जर बोलले ते फार भयानक आहे, म्हणजे काळजाला भिडत असे.
ते म्हटले, सर म्हटले माझ्या तो मी तर म्हणतो माझ्या आईच्या हातचं जेवण. हो म्हटलं, तुझी आई अनेक लोकांच्या दाराशी मागे जाते, महिला उचलते, हात साफ करते आणि त्यानंच जेवण करते. माझ्या घरातली आई त्याच्यापेक्षा काही वेगळं करते. ती सुद्धा बाळाचा महिला स्वच्छ करते, ती सुद्धा हात स्वच्छ करते आणि त्याच हाताने ती बाळाला खाऊ घालते. फरक एवढाच आहे म्हणले, ती एका बाळाची आई आहे आणि तुझी आई ती समाजाची आई आहे. हे ती समाजाची आई. शेवट संत असतात, महापुरुष असतात, त्या समाजाच्या आई असतात. म्हणून आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं ना, त्याला हा मातृसंस्कार आहे, लक्षात घ्या. डॉक्टर आंबेडकर असं म्हटले होते, जो देश आपला इतिहास विसरतो त्या देशाला इतिहासाच्या पुनरावृत्ती शिक्षा मिळते. शेवटची 4 वाक्य ऐका तुम्ही. आज जर आम्हाला पुनरावृत्तीची शिक्षा टाळायची असेल तर एकच असतं, ज्याच्या हातामध्ये लोककल्याणाची साधनं असतात. साधनं अनेकांच्या हातात असतात. ज्याच्या हातात वृत्तपत्र असतं, ज्याच्या हातात राजकीय सत्ता असते, माझ्याकडे वक्तृत्व असेल, आणखीन कोणाकडे काय असेल, ज्याच्याकडे लोककल्याणाची साधनं असतात त्याला भूतकाळाचं भान असावं लागतं, वर्तमानाची जाण असावी लागते आणि भविष्याची दृष्टी असावी लागते. तर सर मानवतेचं, विचारांचं, विकासाचं पर्व उभं राहतं. आज या बेळगावच्या मातीमध्ये तुम्ही प्रकाशाचं पर्व उभं केले. मला माहिती आहे सर, एका संमेलनानं इथला अंधार दूर नाही होणार. फार तो अंधार साचला इथं, काळा कुट्ट अंधार झालाय. पण काळा कुट्ट अंधार होतो ना तेव्हा पहाटेची चाहूल असते लक्षामध्ये. मला कित्येक वेळा वाटतं ही पहाटेची चाहूल आहे. आज तुम्ही 7 संमेलनातनं जो संदेश सगळ्याला देतात, म्हणजे मला रवींद्रनाथांची कविता आठवते, तो मावळणारा सूर्य विचारतो माझी जागा आता कोण येणार. तेव्हा मग कुठंतरी एक पंक्ती पुढे येते. जशी बेळगावतली ही साहित्य संमेलनाची सगळी मंडळी आली आणि ती पंक्ती सूर्याला सांगते की तुझ्या इतकं मला तळपता येईल का माहित नाही, पण एक गोष्ट आम्ही नक्की करू, माणसाच्या पावलाला प्रकाश देण्याचं काम करत आहोत. आज हे संमेलन माणसाच्या पावलांना प्रकाश देते. म्हणून माझा एक मित्र ज्यानं 2 कविता 2 शब्द लिहिले होते, घरात एक ग्रंथावर हवे, या पुस्तकामध्ये त्याच्या 2 ओळी आहेत की धर्मजात आडवी नसते भक्तीला. तुम्ही साहित्याचे भक्त आहात. धर्मजात आडवी नसते भक्तीला, चालत जाव्या वाटा पुस्तक असावं संतीला. पुस्तक अखंड क्रांती, पुस्तक अखंड शांती आणि पुस्तक अंधार वाटेवरची न विझणारी पंथी. तुम्ही पंथ्या घ्या, तुम्ही पंथ्या व्हा आणि सारे प्रकाशमान हे सगळं करा. एवढ्या शुभेच्छा देतो.